असतील, ज्या YouTube वाहिनी असतील, त्यांचं खऱ्या अर्थाने आपण अभिनंदन व्यक्त करूया, त्यांना शुभेच्छा देऊया. चांगली कामगिरी तुमच्या माध्यमातून निश्चितच केली जाते. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून कव्हर केली जाते आणि या टेन क्रिक लाईव्हच्या द्वारे या स्पर्धेला कव्हरेज दिले जातं. खऱ्या अर्थाने कुणाल म्हात्रे आणि त्यांची सर्व टीम, ज्यामध्ये आपण पाहू शकाल राहुल म्हात्रे असतील, संदीप घायल आहेत, रोहित बोराडे, रोहित मुंडे, धनेश म्हात्रे आणि दीपेश म्हात्रे अशी त्यांची टीम खऱ्या अर्थाने इकडे मात्र कार्यरत आहे. गेली 4 दिवस त्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची कामगिरी झालेली आपल्याला पाहायला मिळते. नीट अँड क्लीन टेलिकास्ट आपण निश्चितच टेन क्रिक वाहिनीच्या द्वारे इथे मात्र अनुभवतोय. या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे, पंचगिरी यांच्या माध्यमातून केली जाते आणि पंच खऱ्या अर्थाने कोणत्याही स्पर्धेला पूर्णत्वास नेण्यासाठी, खऱ्या अर्थाने कोणत्या स्पर्धेला लोकप्रिय बनवण्यासाठी फार महत्त्वाचे असतात. अशा पद्धतीचे मिस्टर हॅरी खरकर असतील, मॅन फ्रॉम कांबा, त्याचबरोबर अजित शेख आहेत, कुणाल पेनकर आहेत. अशा पद्धतीचे हे पंच आपण गेली 3 दिवस इकडे मात्र ज्यांची विदाउट कॉन्ट्रोवर्सी पंचगिरी मैदानाच्या आतमध्ये अनुभवतोय. डीजे मॅनचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने संगीत संयोजन त्यांच्या माध्यमातून केलं जातं. आमच्या आवाजाची सुद्धा काळजी घेतली जाते. डीजे अष्टविनायक अमोलजी कांबळे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने चांगली सिस्टम ऑपरेटिंगचा एक्सपिरियन्स आम्हाला इथे या स्पर्धेमध्ये आल्यानंतर आलेला आहे. स्कोरर हा समालोचकाच्या पाठीचा कणा मांडला जातो आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने चांगली स्कोरिंगची भूमिका, चांगली स्कोरिंग आम्हाला प्राप्त झाली, ज्यांच्याकडून त्या अल्तमश खान यांचंही मित्रांनो कौतुक करूया. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तूची गणेशू सकाळार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासो अवधारी रोजी. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणारा गणरायाला वंदन करूया आणि या निश्चितच चालू सामन्याच्या धावत्या समालोचनाला सुरुवात करूया. येथे उपस्थित सर्व क्रीडा रसिक, त्याचबरोबर टेन क्रिक लाईव्हद्वारे जोडलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं समालोचक मी सुनील शेळके मनपूर्वक सस्नेह स्वागत करतो आणि मैदानाच्या आतमध्ये चालू असणाऱ्या सामन्याकडे तुम्हाला घेऊन जातोय. जाणता राजा संघाने जर हा सामना जिंकला तर रुमी कोरे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. गोलंदाज तयार, समोर ठेवलेला आहे, पुढ्यात ठेवलेले खऱ्या अर्थाने खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. समोर निश्चितच मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल होते. चेंडू अडवलाय आणि फेकी झाली आहे. एकही धाव या धावपलकर जोडता आली नाही. खऱ्या अर्थाने नितेश गवळीकडून हे षटक हाताळलं जात आहे. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली होती. श्री गणेश धावपलकाचा झालेला आपल्याला पाहायला मिळाला होता. गोलंदाज तयार, इथेही स्लॉ केलेले चेंडूला मिस टायमिंग आहे. झेल घेण्याची संधी तर असेलच आणि साध्या सोपा झेल इथे मात्र धरतीला दान केला जातोय. कदाचित या फलंदाजाने घरून निघताना नशिबाबरोबर हात मिळवणी केली की काय, अशा पद्धतीचा साधा आणि सोपा झेल इथे मात्र धरतीला दान केला. सागर याचा ज्या वेळेस झेल सुटले जातात त्या वेळेस खऱ्या अर्थाने फलंदाज अधिक त्वेषाने, अधिक वेगाने, अधिक आक्रमकतेने फलंदाजी करत असतो. मैदानाच्या आतमध्ये तीच आक्रमकता आपल्याला या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? गोलंदाज तयार, लोअर फुलटॉस इथे मात्र गॅप शॉट सिलेक्शन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. व्हॉट अ ग्रेट शॉट, ऑल द वे फॉर 4 रन्स. A1 क्वालिटीचा हा चौकार. धावपलक 4ने वाढत असताना आपण पाहू शकाल 6 धावा यावेळेस त्या धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे. ही मॅच निश्चितच आपण पाहू शकाल निर्धारित 4 षटकांची ती मात्र खेळवली जाईल. आजचा दिवस स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, शेवटचा दिवस आहे आणि येणेकरून आपल्याला वेळेचं फार महत्त्व उरत आहे. एव्हरी सिंगल मिनिट इज इम्पॉर्टंट टुडे. नितेश सफल झालेले आहेत आणि चेंडूला खऱ्या अर्थाने भिरकावून दिलेला आहे. अनिल भगत स्टँडच्या अगदी बाजूने 1 टप्पा घेत असताना चेंडू सरळ निघून चालला, हा चौकार. स्क्रीनवर आपण रिप्ले पाहू शकता ज्या पद्धतीने हा फटका सजवण्यात आलेला आहे. 1 टप्पा घेत असताना चेंडू सरळ निघून गेला. ओव्हर द फेन्स फॉर 4 रन्स आणि या चौकार आणि धावपलक 4ने वाढत असताना इनटू दी डबल डिजिट्स धावपलक आपण आता 10 झालेलं पाहू शकता. सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी नंबरची आपल्याला आठवण येते. ज्या बेस 10 धावा धावपलकावर लागतात. नितेश तयार, इथे हे समोर ठेवलेलं आहे, अक्षरशः खोदून काढलेला आहे चेंडूला
आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालंय असं म्हणायला हरकत नाही. खऱ्या अर्थाने ते क्षेत्ररक्षण गोलंदाजाने केलं की समोरच्या नॉन स्ट्रायकिंगच्या विकेट्सने केलं, हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणीही चेंडू अडवला असेल, चेंडू अडला गेला हे तितकंच खरं आहे. धावपलकर 10-10 असताना निश्चितच हे षटक की जे या सत्रातील पहिलं षटक होतं मित्रांनो, आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना तुमच्या समोर आहे. कुळगाव वर्सेस जांता राजा बदलापूर, छत्रपती सीसी कुळगाव वर्सेस जांता राजा बदलापूर या दोन संघादरम्यान नाणेफेक जिंकलेली आपल्याला पाहायला मिळाली छत्रपती सीसी कुळगाव संघाच्या संघनायकाने आणि पारंपरिकरित्या क्षेत्ररक्षणाचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये त्याने घेतला. फलंदाजासाठी आमंत्रित केलं जांता राजा बदलापूर संघाच्या फलंदाजांना. पहिलं षटक संपलं. पहिलं षटक दोन्ही संघासाठी चांगलं राहिलं असं म्हणायला हरकत नाही, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 धावा जर खर्च झाले असतील तर ते षटक तितकं वाईट नसतं. एकही गडी बाद करता आला नव्हता गोलंदाजाला. खऱ्या अर्थाने दोन्ही गडी शाबूत असताना 10 धावा धावपलकर आल्या. ही सुद्धा जमेची बाजू असेल फलंदाजी करणाऱ्या जांता राजा बदलापूर या संघासाठी. या स्पर्धेच्या आयोजनासाठी खऱ्या अर्थाने फार विशेष सहकार्य घेतलेले, मेहनत घेतलेली आहे. रमेश पापा असतील, नागेश बोराडे असतील, केदार कांबरे असतील आणि निश्चितच त्यांचे सर्व संघ सहकारी यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ते मात्र या स्पर्धेला मूर्तरूप साकार केलं गेलेलं आहे आणि स्पर्धा सत्यात उतरवली गेलेली आहे. या समालोचन कक्षामध्ये आपण आलो की समोर फक्त आणि फक्त डेव्हलपमेंट आपल्याला पाहायला मिळते. सिमेंटची जंगलं होण्यासाठी मित्रांनो फार दिवस लागणार नाही आणि त्यातच एक निश्चितच उदाहरण मैदानाच्या समोर ज्या पद्धतीने ते मात्र डेव्हलपमेंट आलेली आहे. खऱ्या अर्थाने 2010-11च्या निश्चितच कालावधीमध्ये जे बदलापूर गाव होतं ते बदलापूर गाव आता अल्तमश आपल्याला पाहायला मिळत नाही आणि निश्चितच आपण पाहतो वेगवेगळ्या पद्धतीने डेव्हलपमेंट झालेली आहे आणि त्याचं श्रेय खऱ्या अर्थाने निश्चितच आपण देऊ शकाल कैलासवासी सुनीलदादा भगत यांना. चांगल्या पद्धतीने निश्चितच कामगिरी त्यांची राहिली होती. समाजसेवेचं व्रत ज्यांनी हातात घेतलं होतं, जो आवडतो सर्वांना तोची आवड आहे देवाला असं म्हणतात. गोलंदाज तयार. बॅकफुटला येऊन इथे मात्र फोर्सिबल स्ट्रोक आहे आणि याही वेळेस साधा सोपा झेल धरतीला दान केला गेला. अशा पद्धतीने झेल जर तुम्ही सोडाल तर आपल्या संघाच्या समोर येईल अडचणी निश्चितच तुम्ही वाढवणार आहात. आपल्या संघाला पराभवाच्या खाईमध्ये तुम्ही घेऊन जाणार आहात. यावेळेस हा फटका अप्रतिम. हा चौकार. गोलंदाज तयार. इथेही समोर ठेवला. यावेळेसचा फटका अप्रतिम आहे आणि यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक टप्पा घेत असताना चेंडू सरळ निघून गेला. हा चौकार. पद्धतीने सूर्यकुमार यादव अलीकडच्या काळामध्ये हे इनसाइड आउटचे फटके खेळत असतो. या फलंदाजाच्या माध्यमातून तोच फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला गेला. धावफलक आपण पाहिलं तर 18 विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. दिस इज द सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस बिंग बॉल बाय नरेश ठाकरे. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू. यावेळेस फक्त आणि फक्त दिशा दिल्या क्षेत्ररक्षक अवेलेबल होते. पॉईंटच्या डोक्यावरून खऱ्या अर्थाने गॅप शॉट मारण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि अंतिम क्षणाला स्वतःचा जीव भांड्यामध्ये पडला असेल. हृदयाचे ठोके वाढले असतील फलंदाजाचे, त्याचबरोबर खऱ्या अर्थाने खेळाडू कक्षातील इतर सहकार्यांचे, परंतु हा सुद्धा झेल धरतीला दान केला गेला. आतापर्यंत दुसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. खऱ्या अर्थाने 3 झेल इथे मात्र ड्रॉप झालेले आहेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून. कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतात. घ्या कॅच आणि जिंका क्रिकेटच्या मॅच असंही म्हटलं जातं, परंतु मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं इथं पाहायला मिळत नाही. यॉर्कर लेंथ होती, लोअर फुलटॉस होता खऱ्या अर्थाने. बॉलर्स बॅकड्रॉप मैदानाच्या आतमध्ये आणि ते सुद्धा मिसफिलिंग. चुकीला माफी नाही. यावेळेस चेंडू हाताला घासून पुसून चाटून निघून गेला. सीमा पार चौकार. स्क्रीनवर आपण रिप्ले मध्ये पाहिलं असेल ज्या पद्धतीने इथे मात्र 2 क्षेत्ररक्षक आले होते, एकमेकांच्या अगदी जवळ आले. प्रॉपर कॉलिंग नव्हता. अंतिम क्षणाला कोणी चेंडू हाताळायचा आहे, कोणी फील्ड करायची आहे याचं मात्र निश्चितच तारतम्य राखलं गेलं नव्हतं आणि हा चौकार आला. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू. येथे मिसटायमिंग आहे. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये झेल घेण्याची संधी. आता तरी झेल होईल का? यस इट इज. यावेळेस अप्रतिमरित्या झेल टिपला गेला आणि फलंदाज क्रमांक पहिला बाद होतोय. यावेळेस फलंदाजी करणाऱ्या जांता राजा बदलापूर संघाला लागलेला हा पहिला
स्पर्धा खऱ्या अर्थाने टेनक्रिकच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केली जाते आणि आता जर विचार केला आपण आमच्यापर्यंत माहिती पोहोचते सन्माननीय जुलूनजी गोरे बदलापूर यांचे परम मित्र हमीद गोरे कतारवरून या स्पर्धेचा हमीद शेख निश्चितच कतारवरून या स्पर्धेचा आनंद इकडे मात्र घेत आहेत. या आयोजनाला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने आयोजनकर्त्यांचे इथे मात्र आभार व्यक्त केले गेलेले आहेत, त्यांना दाद दिलेली आहे. चांगल्या पद्धतीचे आयोजन तुमच्या माध्यमातून केले जातो, अशा पद्धतीने शाबासकीची थाप त्यांच्याकडून आलेली आहे. तुमचंही या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मनपूर्वक सस्नेह स्वागत असेल. असंच आजच्या दिवसभरामध्ये आपण आमच्या बरोबर जोडले जा अशा पद्धतीचा मानस व्यक्त करूया. चला मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अंती धावफलक जर आपण पाहिलं तर 23 विथ दी लॉस ऑफ 2 विकेट्स. आपण पाहतोय जांतराजा संघाची पहिली ही फलंदाजी आहे. इरफान मैदानाच्या आतमध्ये नवीन आहेत, एकही चेंडू त्याने फेस केला नाही आणि रिलेटिव्हली आपण विलास पाहिले ते सुद्धा मैदानाच्या आतमध्ये नवीन आहेत. म्हणजे सलामीची जोडी मैदानाच्या आतून बाहेर आलेली आहे. सैफ शेख बाद झाले होते व्यक्तिगत 13 धावा त्याने धावपलकर जोडल्या. त्यानंतर बाद झाले सागर व्यक्तिगतरित्या 10 धावा धावपलकर जोडल्या आणि यानंतर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणाऱ्या छत्रपती शिशी संघाकडून क्रमांक 3 चा गोलंदाज तेजस ठाकरे. टँगो या नावाने निश्चितच या बदलापूर विभागामध्ये चिरपरिचित आहेत. जर्सी नंबर 12 डबल टी. यावेळेस गती परिवर्तन करून पहिला चेंडू इथे मात्र हाताळला गेलेला आहे. ही खेळपट्टी आहे खऱ्या अर्थाने मातीची खेळपट्टी आहे. ज्या वेळेस मातीची खेळपट्टी निश्चितच उपलब्ध असते त्या वेळेस गोलंदाज फिरकी देण्याचा अधिकचा प्रयत्न करत असतात आणि या गती ही गोलंदाजाची मित्र आहे असं जरी म्हटलं जात असेल तरी तुमच्याकडे निश्चितच मिश्रण असणं फार गरजेचं आहे. अलीकडचं क्रिकेट हे ॲडव्हान्स क्रिकेट आहे. अलीकडच्या क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचे नवीन फटके खेळले गेलेले आपण पाहत असतो. यावेळेस फलंदाजाचा सूर कुठेतरी ढासळवायचा असेल, फलंदाजाचा जो फ्लो आहे तो फ्लो कुठेतरी तोडायचा असेल, अशा वेळेस तुमच्याकडे व्हरायशन असणं फार गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर अप्रतिमरित्या ते दाखवल्या. इथे मात्र गोलंदाजी करणाऱ्या टँगो या गोलंदाजाने पुढचा चेंडू यावेळेस चेंडू पडल्यानंतर आतल्या अंगाला वळलाय आणि या पंचांकडे दाद मागितली गेली. यावेळेस अप्रतिमरित्या बिहाइंड द विकेट स्टंपिंग केलेल्या विकेट किपरचं विशेष कौतुक असेल. एमएसडी स्टाईलने ते मात्र फलंदाज बाद करण्यामध्ये तो सक्सेसफुल ठरला. क्रमांक 3 चा फलंदाज बाद झाला. यावेळेस फलंदाजी संघाला लागलेला हा तिसरा हादरा. विलास बॅक टू द पॅव्हिलियन. स्पर्धेच्या माध्यमातून ती चेन सर्वांना दाखवण्याची संधी असेल. मॅन ऑफ द सिरीज, त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर या तिन्ही खऱ्या अर्थाने खेळाडूंना आणि त्या संधीचं त्यानं पुन्हा एकदा सोनं करावं असं आपण म्हणूया. मैदानाच्या आतमध्ये टँगो तयार असतील. या अगोदर एक फलंदाज बाद केलाय. आता लेफ्ट वर्सेस लेफ्ट हे जे बॅटल आहे ना मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने चांगलं रंगत आहे. बॅकफुटला गेले होते, किती मोठी संधी होती आणि त्या संधीचं सोनं केलं गेलं नाही असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, संधी या देवतेच्या डोक्यावर केस नसतात. आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं करणं निश्चितच गरजेचं असतं. टँगोला पुन्हा एकदा तयार होताना आपण पाहू शकाल फक्त आणि फक्त 5 क्षेत्ररक्षक आपण पाहतो 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत, सीमारेषेवर तैनात केले गेलेले आहेत आणि जास्तीत जास्त 4 क्षेत्ररक्षक आपण ऑन साईडला गेलेले पाहू शकता. यामध्ये आपल्याला आता पाहायला मिळतील डीप फाईन थर्ड मॅन रिजनमध्ये फाईन लेग रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, त्याचबरोबर मिड विकेट असेल, त्याचबरोबर काऊ कॉर्नर आहे आणि ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आहे. या बेसचा चेंडू नो घोषित केला गेलेला आहे पंचांच्या माध्यमातून. निश्चितच कोणत्याही पद्धतीने नो चेंडू आता जर अलीकडच्या काळामध्ये तुम्ही हाताळत असाल तर यानंतरचा येणारा चेंडू हा फिट असतोच गोलंदाज तयार असेल.
यावेळेस बॅकफुटला जाऊन खऱ्या अर्थाने हुकचा फटका खेळला गेलेला आहे आणि इथे अप्रतिमरित्या चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 बाउन्स ओव्हर दी रोप फॉर 4 रन्स, चौकार. सोपान कोवारे यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केली गेलेली आहे. त्यांचंही आयोजकांच्या वतीने ऋण व्यक्त करूया. तेजस ठाकरेला पुन्हा एकदा तयार व्हावं लागेल. धावपलकर धावा जर आपण पाहिलं तर ते आहे 30-30. समोर ठेवला, इनसाइड आउटचा चांगला फटका आहे. ऑन द राईज खेळून काढलं का म्हणायला हरकत नाही. याही वेळेस अप्रतिमरित्या चेंडू ट्रॅव्हल झाला आणि याही वेळेस 1 बाउन्स ओव्हर दी रोप फॉर 4 रन, नो बॉल. नशीब असेल आपण सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. डिसिजन वन्स गिवन कॅनॉट बी कॅन्सल्ड ॲट एनी कॉस्ट असं म्हटलं जातं. खऱ्या अर्थाने क्रिकेट बदलले. क्रिकेटमध्ये वापरायची साधनं सुद्धा बदललेली आहेत आणि क्रिकेटचं स्वरूप सुद्धा बदललेलं आहे. परंतु दत्ताजी, एक गोष्ट जर विशेषत्वाने सांगायची झाली तर पंचांनी दिलेला निर्णय हा अंतिम राहील. ही सूचना ज्या ज्यावेळेस आपल्याला द्यावी लागते त्यावेळेस क्रिकेट कुठेतरी अजून इनकम्प्लीट आहे असं वाटत असतं. निश्चितच रिव्ह्यू कोणत्याही पद्धतीने इथे मात्र अवेलेबल असेल. विनंती असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला, तेजस ठाकरे आणि टीम, आपणास विनंती आहे सामन्याला आपल्याला लगेच सुरुवात करावी लागेल. धावपलकर धावा पाहिल्या आपण तर ते आहेत 35. आतापर्यंत चांगली फलंदाजी सेफ याने केली होती. 13 धावा धावपलकर जोडल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिलं सागर याने 10 धावा धावपलकर जोडल्या होत्या. त्यानंतर आता स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतोय झांतारा संघासाठी. 2 चेंडूचा सामना त्याने केलेला आहे आणि दोन्ही चेंडूंना सीमापार चौकारासाठी त्याने धाडलाय आणि 8 धावा व्यक्तिगतरित्या या धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. पाहायचं एकूण धावपलक आपण पाहिलं तर ते 35 पर्यंत जाऊन पोहोचलेले आहे. या षटकाचा जर विचार केला तर या षटकामध्ये 2 नो बॉल आलेले आहेत. त्याचबरोबर 1 वाईट बॉल सुद्धा आलेला आहे. या षटकामध्ये दिशेवर नियंत्रण राखता आलं नाही. अचूकता इथे मात्र राखता आली नव्हती. इथे गोलंदाज तेजस ठाकरे याला या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा आलेले आहेत आणि 3 चेंडू इथे मात्र फेकून झालेले आहेत. पाहायचे आव्हानं वाढलेली असतील तेजस ठाकरेसाठी. मित्रांनो, तुम्ही किती मोठे आहात, तुमचं नाव किती मोठं आहे आणि हे जरी तितकंच महत्त्वाचं असेल तरी मात्र क्रिकेट असा खेळ आहे तो प्रत्येक वेळेस तुमच्यासाठी नवीन आव्हानं, नवीन चॅलेंजेस घेऊन येत असतो आणि म्हणून त्या चॅलेंजेसचा सामना आपल्याला प्रत्येक वेळेस नवीन रीतीने करायचा असतो. मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी अडचणीमध्ये सापडले तेजस ठाकरे नावाचा गोलंदाज. 3 चेंडू आता मात्र फेकून झालेत. आतापर्यंत 12 धावा धावपलकर जोडल्यात. यानंतरचा येणारा चेंडू पुन्हा एकदा फ्री हिट असेल. फ्री हिट लाईव्ह आहे. एका स्पर्धेचं कव्हरेज करत असताना मी फ्री हिट तब्बल 6 चेंडूंपर्यंत लाईव्ह होता. गोलंदाज तयार. इथेही बॅकफुटला जाऊन खऱ्या अर्थाने शपल होऊन हुक करायचा होता. पंच यावेळेस आमच्याकडे वळले आणि पुन्हा एकदा फ्री हिट लाईव्ह असेल. ज्या गोष्टीची मी चर्चा करत होतो निश्चितच एक नो बॉल टाकला गेला आणि त्यानंतर आशिष नावाचा गोलंदाज होता. लागोपाठचे 5 चेंडू वाईट टाकले म्हणजे 6 चेंडूंसाठी फ्री हिट लाईव्ह होता. यावेळेस आगळ्या वेगळ्या पद्धतीने कनेक्शन करण्याचा प्रयत्न स्वप्नीलच्या माध्यमातून केला गेला. जर्सी नंबर त्याचा आपण पाहिला तर 45 डावकुरी हाताचा रोहित शर्मा म्हणायला हरकत नाही. अलीकडच्या काळामध्ये जर्सी नंबर्स खूप मॅटर करतात. खऱ्या अर्थाने बऱ्याच स्पर्धांमध्ये जाण्याची आम्हाला संधी असते आणि आपण जर भारतीय क्रिकेटचा विचार केला तर विराट कोहलीच्या लोकप्रियतेबाबत कोणतीही शंका नाही, त्याच्या क्लासबाबत कोणतीही शंका नाही. यावेळी सगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळून काढले. मिड विकेट रिजन मध्ये अगदी झाडाच्या खाली क्षेत्ररक्षक तैनात होता. कदाचितच्या फलंदाजाला तो दिसलाही नसेल. 2 धावा इथे मात्र धावपलकर घेण्याची संधी होती. त्या 2 धावा इथे धावपलकर जोडल्या गेल्या. धावपलक आपण पाहू शकाल तर यावेळेस जाऊन पोहोचलेले आहे 38. 38 धावा धावपलकर असतील. शेवटचा चेंडू यानंतर फेकला जाईल. यावेळी चेंडूला उडवले. खरं तर क्षेत्ररक्षक, मला असं वाटतं जजमेंट त्यांचं चुकलेलं आहे. अंदाज अचूक असणं फार गरजेचं आहे कोणती गोष्ट करत असताना. इथेही 2 धावा धावपलकर जोडल्या गेल्या. 40 धावा धावपलकर असतील. अनेक स्पर्धांमध्ये ज्या ज्या वेळेस जातो त्या त्यावेळेस निश्चितच
जर्सी नंबर 18 कुठेतरी आपल्याला कमी पाहायला मिळतो. जास्तीत जास्त जर्सी नंबर जर आपण पाहिला तर तो 45 आहे की जो रोहित शर्मा याची आपल्याला आठवण करून देतो. आणि अतिशय लोकप्रिय अशा पद्धतीचा हिटमॅन शर्मा आणि अलीकडे त्याच्याकडे निश्चितच कर्णधार पदाची धुरा इथे मात्र वन डे साठी सोपवली गेलेली आहे. आणि यस पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. आणि या अगोदर आपण पाहिलं खऱ्या अर्थाने 700, 800 आणि 900वी एक दिवसीय सामना ज्यावेळेस भारतीय संघ खेळत होता त्यावेळेस MSD महेंद्रसिंग धोनीकडे कर्णधार पदाची धुरा होती. आणि 1000वा एक दिवसीय सामना ज्यावेळेस भारतीय आंतरराष्ट्रीय संघ खेळला त्यावेळेस रोहित शर्माकडे निश्चितच कर्णधार पदाची धुरा होती. आणि तो निश्चितच अतिशय भाग्यवान असं म्हणायला हरकत नाही. तो सामना भारताने जिंकला आणि काल झालेला सामना सुद्धा वेस्ट इंडिजच्या विरोधामध्ये भारताने जिंकलेला आपल्याला पाहायला मिळाला. या जर्सी नंबरची सुद्धा मित्रांनो एक छोटीशी स्टोरी आहे. ज्यावेळेस लहानपणामध्ये रोहित खेळत होता त्यावेळेस त्याच्या आईला त्याने विचारलं की विच नंबर इज माय लकी नंबर, माझ्यासाठी कोणता नंबर लकी असू शकतो. त्यावेळेस त्याच्या आईने सांगितलं 45 आणि तो 45 जो नंबर आहे तो त्याने त्याच्या जर्सीवर धारण केला. आणि त्यानंतर भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी, भारतीय संघासाठी खेळण्याची संधी त्याला मिळाली. आणि काय प्लेयर मित्रांनो आहे रोहित शर्मा. बॅकफुटला येऊन कोणीही निश्चितच पूल करत असतो परंतु फ्रंटफुटला येऊन पूल करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे आणि तीच त्याला खऱ्या अर्थाने वेगळी ठरवते. धावफलक आपण पाहिलं तर निश्चितच 40 पर्यंत पोहोचलेले. अधिकचा वेळ घेऊ नका. चला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती आहे आजच्या दिवसामध्ये एव्हरी सिंगल मिनिट इज इम्पॉर्टंट, टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट, टाइम इज प्राइसलेस. प्लीज कोऑपरेट इन कंसर्न ऑफ टाइम टुडे. कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में पल रहे हो जाएगा, बहुरी करेगा कब. निश्चितच कबीरजींचा दोहा मला आठवला. या क्रीडानगरीमध्ये निश्चितच आपलं आगमन झाले. सन्माननीय अजित कोहारी साहेब, आपणास विनंती आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. इतरत्र कुठेही आपण थांबू नका. आपली जागा खऱ्या अर्थाने मुख्य व्यासपीठावर आहे. इथे बसून चालू असणाऱ्या सामन्याचा आनंद तुम्ही घ्या. तीन षटकांचा खेळ संपला. यस अजितदादा कोहारी, आपणास विनंती आपण मुख्य व्यासपीठावर या. 40 धावा धावपलकर आहेत. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च झाल्या होत्या, एकही गडी बाद झाला नव्हता. दुसऱ्या षटकामध्ये नरेश याने 13 धावा खर्च केल्या पण 2 महत्वाचे गडी बाद केले. तिसऱ्या षटकामध्ये टँगो आले खऱ्या अर्थाने 17 धावा आणि स्वतःवरच खतरा आला असं म्हणायला हरकत नाही. एक गडी बाद झाला. धावपलक पाहता पाहता 40 पर्यंत जाऊन पोहोचलं. या सत्रातील या सामन्यातील निश्चितच या पहिल्या सत्रातील शेवटचं षटक इथे मात्र हाताळलं जाईल गिरीश ठाकरे याच्या माध्यमातून. फुल लेंथ आहे. या बेस डावे एसटीच्या निश्चितच बाहेर जाणारा हा चेंडू पंच आमच्याकडे वळले. सकाळच्या सत्रामध्ये पंचांना व्यायाम करण्याची संधी मुबलकरित्या मिळाली असं म्हणायला हरकत नाही. दोन्ही हात त्याने इथे मात्र विस्पारले आणि हा चेंडू इथे मात्र वाईड घोषित केला गेलेला. 41 धावा धावपलकर असेल. अवांतर प्रत्येक धाव निश्चितच स्वागतार्ह असेल फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. या बेसचा फटका स्लॉक केलेले. चेंडूला डीप मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. जीवाच्या निश्चितच आकांताने कोणत्याही पद्धतीने आपल्या जीवाची पर्वा न करता इथे मात्र क्षेत्ररक्षण केले गेलेले आहे. वेलफील्ड चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये झालेलं आहे. कमिटमेंट तुमची असणं फार गरजेचं आहे. डेडिकेशन लेवल किती आहे, ऍप्लिकेशन लेवल किती आहे हे असणं फार गरजेचं आहे. आणि क्रिकेट निश्चितच मित्रांनो या जुनूनने खेळलं जातं. गोलंदाज तयार. जर्सी नंबर 14 इथे समोर ठेवला आहे. फटका चांगला आहे. झेल घेण्याची संधी इथे मात्र सोडली जाते. वारंवार झेल इथे मात्र धरतीला दान केले जात आहेत आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला खऱ्या अर्थाने इथे मात्र संधी दिली जाते. आणि यस पंच काहीतरी सूचित करतात. 1 शॉट एसडीज. एक धाव धावपलकर जोडली जाईल आणि एक धाव इथे मात्र शॉर्ट असेल. पाहिजे धावपलकर धावा एकूण इथे मात्र जोडल्या जातील यावेळेस 44 विथ दी लॉस ऑफ 3 विकेट्स. यस रमेश आमच्यासाठी काहीतरी माहिती पुरवत आहेत. यानंतरचा सामना मयूर ग्रुप वर्सेस एरजजाड. दोन्ही संघांना विनंती आपण वेळेच्या आतमध्ये इथे मात्र उपस्थित व्हायचे. चेंडू फारच काळ हवेमध्ये होता, उंचच उंच होता. यावेळेस टक्कर झालेली आहे. प्रॉपर कॉलिंग नाही. महाविकास आघाडी मैदानाच्या आतमध्ये झाली परंतु तरी सुद्धा जेल धरतीला दान केला गेला. यावेळेस एक धाव निश्चितच या धावपलकर जोडण्याची 2 धावा धावपलकर जोडण्याची संधी होती. खऱ्या अर्थाने 46 धावा धावपलकर असतील. या निश्चितच क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर ग्राउंड फिल्डिंग सुद्धा चांगली राहिली नाही आणि अल्तमश यावेळेस कॅचिंग फिल्डिंग सुद्धा चांगली राहिली नाही. 4-5 झेल आतापर्यंत या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने निश्चितच सोडलेले आहेत. हे 5 झेल जर टिपले असते तर 5 गडी बाद झाले असते. खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये पकड निर्माण करण्याची संधी त्यांच्याकडे होते. प्रत्येक संधीचं सोनं केलं गेलं नाही. इथे हा फटका सुद्धा चांगला आहे. इनसाइड आउटचा फटका आहे. यावेळेस बघा
साधा सोपा झेल इथे सुद्धा धरतीला दान केला गेला. मला असं वाटतं या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने रात्री खऱ्या अर्थाने पुरेशी झोप घेतली नसावी. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून केलं जातंय. 48 धावा धावपलकावर आहेत. मेंटली तुम्ही फिट असणं गरजेचं आहे, फिजिकली फिट तर असणं फार गरजेचं आहे, परंतु मेंटल फिटनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. क्रिकेट जे आहे मित्रांनो फक्त आणि फक्त शरीराने खेळलं जात नाही, मनाने सुद्धा खेळलं जातं. आणि म्हणूनच पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षकाने हाराकिरी केलेली आहे. प्रत्येकाकडे संधी आली होती, त्या संधीचं निश्चितच ती संधी वायाला गेलेली आहे. गोलंदाज तयार. हा फुलटॉस आहे. यावेळेस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बॅकफुटला जात आहेत, पुन्हा एकदा चुकी करतायत. वन्स अगेन दी सेम मिस्टेक रिपीटेडली डन बाय दी फील्ड्समन. बॉल इज रेसिंग ऑल द वे फॉर 4 रन्स. येस इट इज. पंचांना विनंती असेल आपण आमच्यापर्यंत निर्णय पोचवा. पंचांनी आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला. दिस इज लिगल डिलिव्हरी, व्हॅलिड डिलिव्हरी. आणि 52 धावा यावेळेस त्या धावपलकावर असतील. या सत्रातील या षटकातील शेवटचा चेंडू इथे मात्र फेकला जाईल. 52 धावा धावपलकावर. या षटकामध्ये एक चौकार जरूर आलाय. शेवट गोड असेल का इथे मात्र गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाच्या माध्यमातून, गिरीशाच्या माध्यमातून, की एखादा मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये सजेल. इथेही फुलटॉस आहे, ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता. हाय अँड हँडसम ऑल द वे फॉर 6 रन्स मॅक्झिमम. षटकाराने निश्चितच आता मात्र या सामन्यामध्ये फरक तयार केलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. मला असं वाटतं हा जो शेवटचा षटकार आहे केदार, या सामन्याच्या निकालावर फार मोठा इम्पॅक्ट इथे मात्र सोडून जाईल. येणाऱ्या काळी या प्रश्नाचं आपल्याला उत्तर देईल. जुनून गोरे बदलापूर यांचे परम मित्र हमीदजी शेख कतारवरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा त्यांच्याकडून आमच्यासाठी आयोजन नियोजनासाठी समालोचन कक्षासाठी कॉम्प्लिमेंट्स आलेले आहेत. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. मित्रांनो पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या अंती 58 धावा धावपलकावर गडी बाद झाले. 3 चांगली फलंदाजी खऱ्या अर्थाने राहिली होती सैफ याची. त्याचबरोबर सागर याने 10 धावा धावपलकर जोडल्या. अंतिमतः आपण पाहिलं इरफान आणि स्वप्नील यांनी चांगली फटकेबाजी केली. 58 धावा धावपलकर जोडल्या गेल्या. 59 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये नियर अबाउट 20 धावांची इथे मात्र सरासरी गाठावी लागेल. हा सामना जिंकण्यासाठी इथून पुढे फलंदाजी करणाऱ्या यानंतर छत्रपती CC कुळगाव या संघाला. या सामन्यामध्ये काय होतंय, यानंतरचा सामना एरंजाड वर्सेस मयूर ग्रुप. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे फक्त आणि फक्त 2 मिनिटांच्या आतमध्ये आपण समालोचन कक्षामध्ये येऊन रिपोर्टिंग करायची आहे. आजचा दिवस शेवटचा दिवस. टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. नियर अबाउट 20च्या निश्चितच सरासरीने धावा बनवाव्या लागतील या सामन्यामध्ये. हा सामना जिंकण्यासाठी टँगो अँड टीमसाठी हे लक्ष मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल चेस केलं जातं का, किंवा हे लक्ष मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुली डिपेंड केलं जातं. पाहायचंय काय घडतंय काय बिघडतंय आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज असतील बदलापूर विभागातील एक जुने जाणते समालोचक. अ डिफरंट काइंड ऑफ मेलोडियस व्हॉइस, दमदार व्हॉइस, पहाडी आवाज ज्यांच्याकडे आहे आणि क्रिकेटचं अप्रतिम समालोचन ज्यांच्या माध्यमातून तुम्ही गेली अनेक वर्ष ऐकताय ते महेशजी धुले म्हणजेच मॅडी सर. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद सुनीलजी शेळके सर. टॉस साठी आपण इन्व्हाइट करू प्रथमतः एरंजाड आणि मयूर ग्रुप. चला दोन्ही टीमचे कॅप्टन जहनमान क्रिकेट संघ एरंजाड चंद्रकांत मेहर आणि मयूर ग्रुपचे संघनायक निरंजन पिसेकर येतात. टॉस साठी आपण
हॅलो हॅलो. चला एरंजड संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. हॅलो हॅलो. चला नाणेफेकीसाठी यायचंय. चला टॉस साठी येतात मिस्टर MM मयूर मेहर येतात. अनुराग कुवारी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. 4 षटकांचा सामना असेल. मयूर ग्रुप विरुद्ध एरंजाड. काटा. मयूर ग्रुप संघ नाणेफेक जिंकतो आणि क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. दोन्ही संघाच्या कॅप्टननी नागेश बोर्डीशी भेटून जायचंय आणि क्षेत्ररक्षण फलंदाज आमंत्रित करतो तो एरंजड संघ. एस एस गेम ऑन गेम ऑन. धन्यवाद दत्तमामा. जाऊया माझ्या दिशेने आपण स्ट्रायकर एंडला फलंदाज तेजस ठाकरे अर्थातच टँगो आणि त्याला साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येतात सनी भोईर. आघाडीचा गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील. अत्यंत चांगला खेळ आपण पाहिला तर फलंदाजी करत असताना जाणताराच्या बदलापूर संघाचा जर कदाचित आपण पाहिलं ना तर सुरुवातीला पूर्वार्धामध्ये इतक्या चुका झाल्या ना छत्रपती शिवाजी महाराज कुळगाव टीमच्या वतीनं क्षेत्ररक्षण करत असताना तब्बल अल्तमश आम्हाला सांगतात 6 ते 7 झेल त्या ठिकाणी ड्रॉप केल्या. मग कदाचित मी तर म्हणेन हे भाग्य समजावं लागेल हिरामन सर छत्रपती शिवाजी महाराज कुळगाव संघाचा. कारण आज दशरथ दादा नाही आहेत. दशरथ दादाने काय वर्णन केलं असं या खेळाडूंवरती ते मात्र तुम्हाला चांगलं माहिती आहे. कारण काल भावेश पवार ची झेल सोडली त्या क्षेत्ररक्षकाची झेल सोडली आपण पाहिली तर भावेश पवारची झेल क्षेत्ररक्षकाने सोडली. ती व्हिडिओ सध्याच्या घडीला भरपूर व्हायरल होत्या. अगदी वेगळी स्थिती आपण पाहिला ना वेगळा आवाज ते शब्द मात्र आम्हाला वापरण्याची बस मुभा नसेल परंतु विनोदी समालोचक हास्य सम्राट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. तर जाऊया मागच्या दिशेने काही हरकत नाही. 59 धावांची गरज असताना सुरुवात आपल्याला चांगली पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही आहे. कारण प्रतिस्पर्धी संघ देखील एक ताकदीचा संघ आहे. टांगोचा संघ म्हटलं तर टांगो नावाचं वादळ तुम्हाला पाहायला मिळेल. कारण बदलापूर नगरीमध्ये तब्बल 2 बाईकचा मानकरी ठरलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडला सनी तयार. फुलटॉस बॉल यावेळेस ऑन साईडला फटका चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतात विलास. चेंडू उचलते फेकतील. ऑन द स्टंप फेकी पाहायला मिळते सागर देशमुख कडे आणि एक चांगलं कलेक्शन यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं. धाबा संघात फलकामध्ये एकेरी धाबेच्या मदतीने पुढे सरकते. याच दरम्यान आपण पाहिलं तर OB11 संघाचे पुरस्कर्ते आदरणीय दीपकजी भाऊ पेंडुलकर यांच्या माध्यमातून शुभेच्छा येतात. त्यांचा देखील आभार, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. जाऊया मागच्या दिशेने. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती असताना स्वप्नीलचा राऊंड विकेटने यावेळेस पुन्हा एकदा बॉल बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू होतोय सरळ मिड ऑनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तयार आहेत. एकच धाव तिथे मिळेल आणि सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय टांगो देखील कोणत्या प्रकारची रिक्स घेत नाही आणि सनी भोईर देखील कोणत्या प्रकारची रिक्स घेत नाहीयेत. धाबा फलकामध्ये अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 3 धाबा. संत गतीने सुरुवात संत वाहते इंद्राने अगदी कासवाच्या गतीनं सुरुवात केली आहे. 59 धाबांचं टार्गेट असताना या मॅच मध्ये यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो चेंडू लाभ केला हवेमध्ये. चेंडू क्षेत्ररक्षक येतात मागे थोडेसे जज करतात. इरफान चेंडू खाली होते. नो मिस्टेक. फलंदाज होईल बाद. ज्या चुका मात्र अगोदरच कुलगाव टीमने केल्यात परंतु इथे बदलापूर संघ कोणत्या प्रकारची चूक करत नाहीये. फलंदाज होईल बाद आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय टँगो सारखा बिग विकेट बिग लॉस बडी मछली जाल में फलंदाज बाद.
कमी पाहायला मिळाला असता, कमी धावांचं टार्गेट असं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कुळगाव संघ देखील कुठेतरी रिलॅक्स फलंदाजी आणि बॅटिंग करू शकला असता. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये टांगो बाद झाल्यानंतर पाहायचंय सनी भोईर आणि नीतू गवळी मैदानाच्या आतमध्ये आहेत. नितीश गवळीला तुम्ही पाहू शकाल विनाट नंबर 3 ला. धावसंख्या फलकामध्ये यावेळेस 1-3. चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत स्वप्नीलचे एखाद्या गोलंदाजावरती कदाचित तुटून पडावं लागेल फलंदाजी करत असताना, कारण 59 धावांचं लक्ष दिल्ली अब तक बहुत दूर है. टीम छत्रपती शिवाजी महाराज कुळगाव टीम केली या. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. बदलापूरचे 2 दिग्गज संघ पुन्हा एकदा आमने सामने येतील. यावेळेस लाईन पाहावी लागेल. कदाचित पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं जात आहे. मिस्टर केपी आम्हाला सांगतात डॉट बॉल अवे फ्रॉम बॉडी असं वाटत होतं, परंतु यावेळेस सन्नी भोईर कदाचित आशाभूत नजरेने पंचांवरती प्रेशर आणण्याचं काम आपल्याला पाहायला मिळत आहे. जेव्हा जेव्हा चांगला चेंडू पाहायला मिळतो तेव्हा तेव्हा हे चित्र कित्येकदा आम्ही मैदानामध्ये पाहिलंय. परंतु यावेळेस पंचांना जे हवं असतं इथे यावेळेस आपण पाहिल्यानंतर पंच कोणत्याही संघाच्या बाजूने नसतात. नो कॉन्ट्रोवर्सी, भरपूर पारदर्शकता आम्ही गेली 3 दिवसामध्ये पाहिलंय. मिस्टर केपी, मिस्टर हॅरी आणि मिस्टर अजित शेख या तीनही ऑफिशियल पंचांचं मी कौतुक करेन. यावेळेस पंचांचा इशारा येतो नो बॉल. धावसंख्या फलकामध्ये आपण पाहिलं तर टीमची टोटल पुढे सरकत्या अवांतर धाव्याने 4 धावा धावफलकामध्ये. भरपूर चांगली स्पर्धा स्वर्गीय मसूदभाई कोहारी स्मृती चषक यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि स्वर्गीय सुनीलजी भगत साहेब यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी समोरची रिक्षा बघा बघा रिक्षा चालक मालक कोणी असाल महेश चतुर आहे बघा. आपलं वाहन आपण थोडस बॅक साईडला करा, अन्यथा त्या गाडीची दिशा तुम्ही बदला. ओके, थँक्यू. धावसंख्या फलकामध्ये यावेळेस 4. षटक क्रमांक 1. यावेळेस चांगला फटका आहे चेंडू हवेमध्ये, परंतु भरपूर चांगला पाहायला मिळतोय. उंचच उंच आणि लांबच लांब यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळताय 6. इथून आक्रमक व्हावं लागेल फलंदाज सन्नी भोईरला. रन्स मिळताय 6. सुरुवातीला 6 ते 7 झेल ड्रॉप केला, त्यानंतर 59 धावांचं लक्ष. परंतु आपण पाहतो 59 धावांचं लक्ष चेस करत असताना तेजस ठाकरे टँगो बाद झाला. म्हणजे परिस्थिती आपण पाहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाचे तर फार बिकट अवस्था आपल्याला पाहायला मिळते. परिस्थिती गंभीर आहे आणि या गंभीर परिस्थितीमध्ये आता सनी भोईरला आणि नितेश गवळीला खंबीर राहणं इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण राहावंच लागेल मैदानावरती. धावांचा उच्चांक गाठायचा असेल, धावांचा नक्कीच आपण पाहिलं तर पाठलाग करायचा असेल तर यावेळेस आपण पाहिलं पहिले षटक कंप्लीट झाले. 10 धावा धावफलकामध्ये येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहिलं तर 49 धावांची गरज. 18 बॉल 49 धावा धावफलकामध्ये हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक इनला नीतू गवळी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. षटक क्रमांक 2 वेळेस इरफान. राऊंड विकेटने हा बॉल. यावेळेस फुल टॉस बॉल लॉप केलाय. चेंडू सरळ चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अंपायर सिग्नल दॅट्स 6 रन. मॅक्सिमम रन्स मिळत आहेत 6. धाबांची गरज असताना मात्र नितीश गवळीने ठोकलाय षटकार. बारी बारी सबकी बारी, पहिली तुम्हारी फिर हमारी. आणि या मॅच मध्ये तशी फलंदाजी करावी लागेल, कारण ज्या चुका पूर्वार्धामध्ये झाल्या त्या चुकांवरती लक्ष केंद्रित करावं लागेल. परंतु आता इथे थांबून चालणार नाहीये छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाला, कारण आम्हाला देखील जिंकायचंय. लाख मोलाची स्पर्धा, आम्हाला देखील द्वितीय फेरीमध्ये जायचंय. याचं उत्तर देत असताना आपण पाहतो नितीश गवळी. यावेळेस अजून एक चांगला फटका क्षेत्ररक्षक विला चेंडू खाली. इथे मिस्टामिंग एलिव्हेशन नाहीये, फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 2 लागत असताना 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज नितेश बॅक टू द डगआउट.
अंतिम दिवस आणि कदाचित पगाराचा दिवस, कारण भरपूर चांगली साथ त्यांची देखील आम्हाला गेली 3 दिवस लाभल्या. त्यानंतर ऑफिशियल वाहिनी आपण पाहतो टेन क्रिक, ज्यांच्या माध्यमातून क्लिअरिटी विथ क्वालिटी हे दुहेरी संगम त्यांचं ब्रीद वाक्य आपण पाहतो आणि भरपूर चांगलं काम त्यांनी आम्हाला दिलं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय त्यांचं देखील पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय सनी भोईर. व्हॉट अ शॉट, चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, मिड विकेटला बीट करत असताना चेंडू सीमा पार, रन्स मिळत आहेत साहेब. एकूण 60 धावांची गरज असताना सनी भोईर आपण पाहिलं तर भरपूर चांगली फलंदाजी करतात. त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये फलंदाज गीतेश ठाकरे येत आहेत नॉन स्ट्रायकिंगला. गोलंदाज तयार आहे, बरेच बॉलिंग ट्रॅक वरती, इरफान वरती आक्रमण. नितेश गवळीने पहिल्याच बॉल वरती स्वागत केलं, वेलकम टू ग्राउंड. त्यानंतर आपण पाहिलं तर फलंदाज सनी भोईर 15 चेंडू आणि 37 धाबांची गरज. या क्रिकेटमध्ये कोणती धाबसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. क्रिकेट म्हटलं तर भरपूर अनिश्चितता पाहायला मिळते. यावेळेस कव्हरच्या दिशेने फटका चांगला पाहायला मिळतोय. इम्प्रूव्ह केलं स्ट्रोकला आणि अलॉंग द कार्पेटने क्षेत्रक्षक तिथे थोडेसे फंबलिंग झाले. त्याचा पुरेपूर फायदा आपण पाहिला तर सनी भोईर घेतात. एक धाव इथे एकवटली गेली आहे, कारण एका धावेची किंमत फार महत्वाची आहे. एक धाव येणं गरजेचं आहे, जेणेकरून समीकरण सोपं होतं. जेव्हा षटकार चौकार आलं तेव्हा सिंगल डबलला देखील तुम्ही तितकंच प्राधान्य द्या, जेणेकरून तुम्हाला इक्वेशन फार जवळचं पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो चेंडू हवेमध्ये, क्षेत्रक्षक येत आहेत, सोपा सेल तिथे कॅरी केला जाईल, फलंदाज होईल बाद. आणि अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 3 सेल टिपले गेले आणि 3 फलंदाजांना अपयशी करत असताना यावेळेस जाणताराच्या बदलापूर टीम फलंदाज गीतेश ठाकरे बॅक टू द डगआउट. आतमध्ये संदीप भोईरला पाय घट्ट रोवावे लागतील, जेणेकरून चांगली फलंदाजी करावी लागेल. म्हटलं जातं ना, छत्रपती शिवाजी महाराज चौक संघासाठी एकच सांगेन, जिथे लोकांची विचार करण्याची क्षमता संपते ना, तिथे मात्र आपली क्षमता तुम्हाला दाखवायला हवी. आणि ते करत असताना यावेळी स्ट्राईक इनला फलंदाज सनी भोईरला हे करावं लागेल. 13 चेंडू आणि 36 धावांची गरज. इरफानचा शेवटचा बॉल, एखादा मोठा फटका या बॉल वरती आला तर कदाचित पुन्हा एकदा सामना बॅलन्स पाहायला मिळेल. यावेळी सत्सून एक आक्रमक पवित्रा घेतलाय, परंतु स्वप्नील चेंडू खाली. मिस्टामिक स्ट्रोक, एलिव्हेशन नाहीये, फटक्यामध्ये ताकद पाहायला मिळाली नाहीये. सनी भोईरला देखील परतावं लागतंय. ज्यावरती होत्या भरपूर आशा, तो मात्र खेळाडू मात्र परतीच्या प्रवासाला 1 मोर विकेट डाऊन. 4थ्या क्रमांकाचा हा 440 वॅटचा धक्का लागत असताना छत्रपती शिवाजी महाराज कुळगाव टीमला पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं ना, जेव्हा गोलंदाजी करत होत्या छत्रपती शिवाजी महाराज कुळगाव टीम, त्यामध्ये आपण पाहिलं तर नितेश गवळीने पहिले षटक हाताळलं, त्यामध्ये 10 धावा. त्यानंतर नरेश ठाकरेने 13 धावांचं षटक हाताळलं. परंतु आता या उत्तरार्धामध्ये आपण पाहिलं ना, तर स्वप्नीलने 10 धावांचं षटक हाताळलंय आणि इरफानने 13 धावांचं षटक हाताळलंय. म्हणजे पूर्वार्धामध्ये 2 षटकामध्ये 35 धावा आल्या शेवटी, आणि आता इथे 36 धावा बनवायचे आहेत. म्हणजे 12 चेंडू 36 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. आपण पाहतो यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज कुळगाव टीमला गोलंदाजी मार्कवरती विलास तयार. विलास निरगुडा यावेळेस आपण पाहतोय. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, हा चेंडू पिचिंग झाला. यावेळेस एक्स्ट्राच्या रूपानं कदाचित समीकरण तुम्हाला वेगळं पाहायला मिळेल. एक्स्ट्राच्या रूपाने जर तुम्ही धावा देताय तर प्रतिस्पर्धी संघाला त्याचा बेनिफिट नक्कीच मिळेल.
आपण पाहतो सलामीवीर आता स्ट्रायकर एंडला अतुल आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज प्रथमेशला तुम्ही पाहतायत. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज. पूर्वार्धामध्ये त्या धावा झाल्या, मग या उत्तरार्धामध्ये का होऊ शकत नाहीयेत. फटका चांगला पाहायला मिळतोय आणि चेंडू सरळ चालला वेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चांगला होता, धावा सुद्धा चांगल्याच मिळतील, रन्स मिळत आहेत 6. हा षटकार. तिसरा पंचांच्या भूमिकेत आमच्या टेक्निकल रूम मध्ये सज्ज टेक्निकल टीम देखील आपण पाहतोय. ऑफिशियल टेनक्रिक लाईव्ह टेलिकास्ट पारदर्शकता तुम्हाला पाहायला मिळेल. जर ओव्हर द वेस्ट कमरेपेक्षा जास्त उंचीचा चेंडू असेल तर कदाचित भीमर त्या ठिकाणी घोषित करण्यात येईल आणि जर कदाचित अगदी खोलबट टप्पाचा बॉल असेल तर पंच यावेळेस फेअर डिलिव्हरी देतील. ॲज इट इज फेअर डिलिव्हरी. हा DRS हा रिव्ह्यू या ठिकाणी गमावलाय संघाच्या वतीनं. छत्रपती शिवाजी महाराज कुलगाव टीमने मात्र गमावलाय. एकच रिव्ह्यू असेल ओव्हर द वेस्ट आणि रनआउट साठी, तर रिव्ह्यू या ठिकाणी गमावलाय. त्यावेळेस धावत संघ फलकामध्ये आपण पाहतोय 11 चेंडू आणि 29 धावांची गरज. अकरा चेंडू 29 धावांची गरज त्या मॅच मध्ये आपण पाहतोय. सुरुवातीला आक्रमण केलं आता विलास निरगुड या गोलंदाजावरती. ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना, इरफानने षटक हाताळलं, दुसऱ्या क्रमांकाचं इरफानचं स्वागत केलं पहिल्या बॉलवरती, परंतु इथे विलास निरगुडाने पहिला चेंडू स्वेअर फेकला आणि त्याच्या अगेन्स्ट फलंदाज अतुलने ठोकलाय षटकार. धावत संख्या फलकावरती पुढे सरकते 3-0. लॉस ऑफ 4 विकेट्स. 30 धाबा आणि 4 विकेटच्या मोबदल्यात ही धावत संख्या आपल्याला पाहायला मिळते. 59 धाबांचा पाठलाग करत असताना हा संघ आपण पाहतोय. अतुल ऑन स्ट्राईक. विलास तयार. यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा राईटम ओव्हर द विकेटने. आखो टप्प्याचा बॉल यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा हा पॅम्प पुल करत असताना चेंडू सरळ चाललाय. सक्सेसफुल, पॉवरफुल, आउट ऑफ द पार्क षटकार. गेंद स्लॉट में पार किया, पार्किंग लॉट में बिग लॉन्ग वे षटकार. सुरुवातीला मी मगाशी सांगितलं, उल्लेख केला आमच्या स्कोरर आम्हाला सांगत असताना की पूर्वार्धामध्ये शेवटच्या 2 षटकांमध्ये 35 धाबा झाल्या. मग 2 षटकांमध्ये येणाऱ्या उत्तरार्धामध्ये 12 चेंडूमध्ये 36 धाबा का होऊ शकत नाहीये, हा देखील प्रश्न डगआउट मध्ये आणि सर्व प्रेक्षकांच्या मनामध्ये आपण पाहतोय. धाबत संख्या फलकामध्ये आता भन्नाट वेगाने पुढे सरकत्या सामन्यामध्ये. अगदी यावेळेस पुन्हा एकदा कमबॅक करत असताना छत्रपती शिवाजी महाराज चौका संघ आपल्याला पाहायला मिळतो. 10 चेंडू आणि 23 धावांची गरज. आक्रमणाला झाली सुरुवात. फलंदाज अतुल तयार. ऑन स्ट्राईक. आखो टप्प्याचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतात. इरफान इथे सेल स्वीकारला गेलाय. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 5 वाला करत असताना अतुलला देखील परतावा लागेल. एस इट इज आउट. फलंदाज बाद. थँक्यू. अगदी मी तर म्हणेन व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये चेंडू येऊ शकला नाही. या ताकदीचा वापर देखील तिथे कदाचित कमी होऊ शकला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतो जांताराच्या बदलापूर झेल तिथे स्वीकारला इरफानने आणि कदाचित अडचणीत टाकण्याचं काम केलंय छत्रपती शिवाजी महाराज कुलगाव टीमला. आपण पाहतोय चांगले मॅच, चांगली स्पर्धा. अगदी कतारवरून देखील या स्पर्धेचा आनंद काही प्रेक्षक वर्ग घेतात आणि त्याने देखील शुभेच्छा दिल्यात. त्यांचा देखील मनापासून आभार. भरपूर चांगलं आयोजन आणि नियोजन. आयोजनाला देखील त्यांच्याकडून शुभेच्छा येतात. स्वर्गीय मसूदभाई कोहारी स्मृती चषक आपण पाहतो 2022 हे पर्व पहिलं 16 आनंदाचा गजर क्रिकेटचा आपण पाहतो या क्रीडांगणावरती. धावत संख्या फलकावरती अद्यापपर्यंत 36 धाबा, येणारे 9 चेंडू आणि 23 धाबांची गरज. हे इक्वेशन या मॅच शेवटचे 3 चेंडू विलासचे कसे असतील, जर धाबा आल्या तर मात्र शेवटच्या अंतिम षटकामध्ये अजून रंगत आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. गोलंदाज तयार विलास. आखो टप्प्याचा बॉल बॅलन्स बॅक डाईव्ह करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस भरपूर चांगला राहिलाय. यावेळेस स्वप्नीलची फेक. यावेळेस कदाचित फलंदाजाला परतावा लागेल.
आणि एकाच एंडला मात्र 2 गाड्या आल्या तर अपघात निश्चितच होणार आणि अपघात झाला. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश बॅक टू द डगआउट. आणि नरेश दोन्ही ठाकरे बंधू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. धाबसंख्या फलकावरती अद्यापपर्यंत आपण पाहिली तर 37. दुसरी धाव घेण्याची काही गरज होती का असा देखील प्रश्न निर्माण होतोय, परंतु यावेळेस कॉल होत नाहीये. एस नो वेट या कॉलची सातत्याने गरज असते आणि तो कॉल आपल्याला पाहायला मिळत नाहीये. गोलंदाज विलास या चांगलं कमबॅक केलं विलासने देखील. 2 षटकार आले. सुरुवातीला असं वाटलं होतं की सामन्यामध्ये अगदी वेगळं चित्र निर्माण होईल, परंतु यावेळेस आपण पाहतोय आउटसाइड द ऑफस्टमा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, परंतु लाईन चांगली आहे. पंच केपी नक्कीच आपल्याला सांगत असताना की यावेळेस डॉट बॉल. धावसंख्या फलकावधी स्थिर आपण पाहतोय 37. 7 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. विलास तयार ओव्हर द विकेटने हा बॉल. लाईन चांगली पाहायला मिळते. अजून एक चेंडू एल डॉट. शेवटचा अंतिम बॉल भरपूर चांगला पाहायला मिळाला. 2 षटकार आल्यानंतर आपण पाहिले सुरुवातीला एक वाईड बॉल देखील आला. 13 धावा 2 बॉल वरती आल्या. त्या म्हणजे फलंदाजी करत असताना छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाला, परंतु कमबॅक केलं मित्र म्हणेन शेवटच्या काही बॉल वरती विलास निरगुडा गोलंदाजाने. अप्रतिम षटक. यापेक्षा चांगलं कमबॅक काय असू शकतं गोलंदाजाकडे आणि ते दाखवून दिलंय या षटकामध्ये विलास निरगुडाने. धावसंख्या फलकावरती 37. 37 धावा आणि येणारे 6 चेंडू 22 धावांची गरज आहे. त्याची गती थोडीशी कमी केली आहे गोलंदाज महेशने, परंतु व्यवस्थित नरेश रेड करता आला नाही आहे नरेश या फलंदाजाला. आणि हा पहिला चेंडू यावेळेस डॉट आपल्याला पाहायला मिळतो. लाईन चांगली आहे. जर एक डॉट चेंडू इथून येत गेले तर कदाचित जांताराचा बदलापूर संघ पूर्णपणे प्रेशर क्रिएट करतोय. पंचाचा इशारा येतोय. यावेळेस नो बॉल. अंपायर सिग्नल. धावसंख्या फलकामध्ये यावेळेस 1 ने ऍड होते. अजित शेख सर आम्हाला सांगत असताना की आता यावेळेस नो बॉल देन फ्रीट. धावसंख्या फलकावधी 38. 38 धावा फलकावधी पाहतो आपण. चांगले मॅच, चांगले स्पर्धा आणि चांगले स्पर्धेचं आयोजन यावेळेस आपल्याला पाहायला मिळते दिभागदार पद्धतीने. आणि कदाचित यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज होईल बाद. काही गरज होती का मी तर म्हणेन शेवटच्या अंतिम षटकामध्ये ही पडझड पाहायला मिळते. धाबा होऊ शकल्यास नितीश गवळी, सनी भोईरा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असतात. अतुल हा खेळाडू आणि गीतेश ठाकरे हे 4 खेळाडू टॉप ऑर्डर मध्ये नक्कीच कदाचित मैदानाच्या आतमध्ये असतात तर कुठेतरी वेगळं समीकरण आपल्याला पाहायला मिळालं असतं. परंतु अगदी मित्र म्हणेन एक खेळाडूने चुका केल्यात आणि प्रतिस्पर्धी संघाने त्या झेल टिपल्या. सुरुवातीला आपण पाहिलं पूर्वार्धामध्ये जेलमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये इतक्या चुका झाल्या ना छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाकडून की मात्र इथे त्यांना त्याची भर काढता आली नाही. 5 चेंडू आणि 21 धावांची गरज. 4 चेंडू आणि 21 धावा. फलंदाज धावबाद झाला. सांघिक यश आपण पाहिलं. प्रत्येक बॉलवरती आता आक्रमण करावं लागेल. महेश तयार. सामना थोडस स्पीडअप करायचं. आज भरपूर सामने आपल्याला कव्हर करायचे. एकंदरीत 10 सामने कव्हर करायचे आजच्या दिवसामध्ये.
गोलंदाजी करत असताना यावेळेस पुन्हा एकदा महेशला तुम्ही पाहता शेवटचं स्लॉगवरचं हानामारीचं डेटवरचं षटक गोलंदाजाला देखील चांगला बेनिफिट होत असताना आपण पाहतोय. परंतु इथे प्रतिस्पर्धी संघ कोणत्या प्रकारचा हल्ला बोल करत असताना आपल्याला पाहायला मिळत नाही. आक्रमण त्यांना करावं लागेल कारण समीकरण जड आहे, डोई जड त्यांना जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाला. कारण येणारे 6 चेंडू 22 धावांची गरज असताना चार चेंडू आणि 21 धावांची गरज. यावेळेस फुल टॉस बॉल लॉप केलाय, सरळ चेंडू चाललाय सीमा रेषे पार, रन्स मिळतात 6. हा येतो षटकार. केलाय 3 चेंडू 15 धाबांची गरज आहे. जर या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अजून 2 मोठे फटके आले तर कदाचित या मॅचला कलाटणी देखील मिळू शकते. ती क्षमता आहे, ती धमक आहे या बेस या फलंदाजांमध्ये. आपण पाहिलं तर अगदी 90 क्रमांकावरती येऊन मैदानामध्ये दिनेशने ठोकला षटकार आणि धाबत संख्येला आकार मिळत असताना धाबत संख्या वेगाने पुढे सरकते. जी धाबत संख्या तिसऱ्या षटकामध्ये ट्रॅफिकमध्ये अडकलेली ना ती धाबत संख्या कदाचित आता मात्र पुन्हा एकदा वेगाने पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. 44 धाबा फलकामध्ये. चला मॅच लगेच कंटिन्यू करा, जास्त वेळ तुम्ही घेऊ नका कारण मॅचचं रिदम इथे तोडायचं नाही. आयोजन कमिटीच्या सूचना येतात आणि वेळेचं बंधन हे प्रत्येक संघावरती असेल. 3 चेंडू 15 धावांची गरज या मॅच मध्ये. जबरदस्त हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज ड्रामा मॅच मध्ये ट्विस्ट. पुन्हा एकदा 3 चेंडू आणि 15 धावांची गरज. जर या बॉलवरती पुन्हा एकदा मोठा फटका आला तर छत्रपती शिवाजी महाराज चौक संघ देखील कमबॅक करू शकतो या मॅच मध्ये. फुलटॉस बॉल यावेळेस ऑन साइडला फ्लिक केले, चेंडू सरळ चालला. यष्टीरक्षक आपण पाहतोय त्या ठिकाणी पाहत राहिलेत परंतु अगदी बॉल किंवा येईल शतक्षक चाचपडले आणि फंबलिंग होत असताना आपण पाहतो त्याचा पुरेपूर फायदा यावेळेस घेत आहेत फलंदाज दिनेश. 3 धावा आणि या 13 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 59 धावांची गरज असताना 47 या आकड्यामध्ये. येणारे 2 चेंडू 12 धावांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा मॅच मध्ये रंग भरले जात आहेत. एका बाजूला 2 बदलापूरचे दिग्गज संघ आपण पाहतोय. जाणताराजा बदलापूर, छत्रपती शिवाजी महाराज कुळगाव. संघ कोणता या मॅच मध्ये भारी पडेल, गोलंदाज की फलंदाज, तेजस ठाकरे की विलास, असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. नरेश ऑन स्ट्राईक, गोलंदाज महेश तयार. 2 चेंडू 12 धावांची गरज. या बॉलवरती आला षटकार तर पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत. 1 चेंडू 6 धावांची गरज असेल. या बॉलवरती पूर्णपणे भवितव्य या मॅचचं. 1 चेंडू 2 चेंडू 12 धावांची गरज. प्रत्येक बॉलवरती अपेक्षा असेल षटकाराची. गोलंदाज तयार. यावेळेस लाईन पाहावी लागेल. यासाठी वाईड बॉल अशाल भूत नजरेने पाहिलं जातं आणि कदाचित इट इज वाईड बॉल पंच सांगतात आणि एक्स्ट्राच्या रूपाने रन्स मिळत आहेत. 1 आणि 1 धावेच्या मदतीने संघ देखील पुढे सरकताय. यावेळी चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू सरळ चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतात 4 आणि आता समीकरण असेल येणारा 1 बॉल आणि 7 धावांची गरज. एखादा चमत्कार या मॅच मध्ये वाचवेल का टांगोच्या संघाला छत्रपती शिवाजी महाराज चौक कुळगाव या संघाला. 1 चेंडू 7 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. एक चेंडू आणि 7 धावांची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. फलंदाजी करत असताना फलंदाज नरेश ठाकरे
जर पहिला चेंडू स्वेराला 2 चेंडू मध्ये 11 धाबांची गरज होती आणि या षटकामध्ये अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर धाबा येत आहेत आणि धाबांसाठी संघर्ष करत असताना हा संघ आपण पाहतोय. एक चेंडू आणि 7 धाबांची गरज यावेळेस पुन्हा एकदा चेंडू आला वाईट रन्स मिळते 1 आणि कदाचित या मॅच मध्ये पुन्हा एकदा जिवंतपणा महेशने निर्माण केलाय. आता गरज 1 चेंडू 6 धाबांची जर षटकार आला तर मात्र छत्रपती शिवाजी महाराज कुळगाव टीम आणि जर कदाचित या बॉलवरती सिंगल डबल चौकार आला तर मात्र इथे शांता राजा कुळगाव टीम. 1 चेंडू 6 धाबांची गरज. सामना हाय व्होल्टेज आहे यावेळेस आपण पाहतोय कोणत्याही संघाच्या बाजूने सामना चुकू शकतोय. 1 चेंडू 6 धाबांची गरज. स्ट्रायकिंगला नरेश ठाकरे गोलंदाज तयार महेश. आखू टप्प्याचा बॉल आणि यावेळेस फलंदाज होत आहेत बीट. सामना जिंकला यावेळेस शांताराजा बदलापूर टीम ने अतिशय दिमागदार